नमस्कार मित्रांनो. कोविड-19 अर्थात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी लढण्याचे पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम अर्थात MSME उद्योगांसाठी तब्बल 3 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. काय आहे हे MSME? MSMEचे रजिस्ट्रेशन आपल्याला कसे करता येईल, कसे लाभ घेता येईल सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचे, हे सर्व आपण पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट 2006 अनुसार सध्या अस्तित्वात असलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी ची व्याख्या पाहू. सद्यस्थितीत व्यवसाय हा त्याच्या स्वरूपात अर्थात उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग व सेवा म्हणजेच सर्व्हिसेस नुसार मायक्रो, स्मॉल किंवा मीडियम मध्ये विभागला जातो. उत्पादन क्षेत्रासाठी प्लांट अँड मशिनरीमध्ये केलेली गुंतवणूक ग्राह्य धरली जाते. त्यानुसार 25 लाखापर्यंत गुंतवणूक असलेले उद्योग सूक्ष्म अर्थात मायक्रो, 25 लाख ते 5 कोटीपर्यंत गुंतवणूक असलेले उत्पादन व्यवसाय लघु अर्थात स्मॉल व 5 कोटी ते 10 कोटी गुंतवणूक असलेले व्यवसाय मध्यम म्हणजेच मीडियम असे संबोधले जातात. सेवा क्षेत्रासाठी सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात असलेले इक्विपमेंटमध्ये केलेली गुंतवणूक ग्राह्य धरली जाते. त्याची मर्यादा मायक्रोसाठी 10 लाख, लहान उद्योगांसाठी 2 कोटी व मध्यम उद्योगांसाठी 5 कोटी अशी आहे. 13/5/2020 रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या निवेदनात MSMEची व्याख्या बदलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. सदर प्रस्तावानुसार मायक्रो, स्मॉल अँड मीडियम युनिट ठरवताना आता अस्तित्वात असलेल्या उत्पादन व सेवा क्षेत्र ही विभागणी पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. तसेच आता गुंतवणुकीबरोबर व्यवसायातील उलाढाल अर्थात टर्नओव्हर ही ग्राह्य धरण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित असलेल्या व्याख्याप्रमाणे ज्या उद्योगांची प्लांट अँड मशिनरीमधील गुंतवणूक 1 कोटीपर्यंत व उलाढाल 5 कोटीपर्यंत आहे असे उद्योग मायक्रो अर्थात सूक्ष्म म्हणून ग्राह्य धरले जातील. 1 कोटी ते 10 कोटी गुंतवणूक व 5 कोटी ते 50 कोटी उलाढाल असलेले उद्योग स्मॉल अर्थात लघु म्हणून ग्राह्य धरले जातील व 10 कोटी ते 20 कोटी गुंतवणूक व 50 कोटी ते 100 कोटी उलाढाल असलेले उद्योग हे मध्यम म्हणून संबोधले जातील. बारकाईने पाहिल्यास सध्या अस्तित्वात असलेले सर्व मध्यम उद्योग हे नवीन व्याख्याप्रमाणे आपोआप लघु उद्योग ठरणार आहेत. सदर प्रस्तावित बदल हे अद्याप परिपत्रकाअभावी अस्तित्वात आलेले नाहीत. आता आपण MSME रजिस्ट्रेशन म्हणजे काय ते पाहू. MSME रजिस्ट्रेशन हे उद्योग आधार नंबर UAN हे आपण दाखल केलेल्या उद्योग आधार मेमोरँडम अनुसार दिले जाते. उद्योग आधार नंबर हे आधार कार्डच्या धर्तीवर असलेले व मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल व मीडियम एंटरप्राइजेस भारत सरकारने दिलेले 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. ह्यालाच आपण सर्वसामान्य म्हणण्यात MSME रजिस्ट्रेशन असे संबोधतो. आता MSME रजिस्ट्रेशन अर्थात उद्योग आधार नंबर काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती पाहू. सर्वप्रथम मालक, भागीदार किंवा संचालक यापैकी किमान एकाचे मोबाईल नंबर त्यांच्या वैयक्तिक आधार नंबरवर नोंदणी केलेले असणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त इतर माहिती जसे की मालकाचे नाव, त्याची कॅटेगरी म्हणजे जसं जनरल, OBC, SC, ST इत्यादी, व्यवसायाचे नाव, व्यवसायाचे ठिकाण, ईमेल ID, बँक अकाउंट डिटेल्स, ते उत्पादन क्षेत्रात आहेत की सेवा क्षेत्रात, त्यांच्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन कोड, त्यांच्या इथे कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या, व्यवसाय चालू केल्याचा दिनांक व प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंटमध्ये असलेली गुंतवणूक इत्यादी माहिती लागेल. 13 मे 2020 रोजी अर्थमंत्र्यांनी MSMEसाठी घोषित केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजची ठळक वैशिष्ट्ये. कोविड-19 अर्थात करोनामुळे उद्भवलेल्या अद्भुत परिस्थितीशी झुंजण्यासाठी अर्थमंत्र्यांनी MSME व इतर उद्योगांसाठी 3 लाख कोटी विनातारण तातडीचे कर्ज अर्थात इमर्जन्सी क्रेडिट देण्याचे घोषित केले आहे.
ह्या स्कीमचे नाव इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अर्थात ECLGS असे ठरवण्यात आले आहे. सदर स्कीम ही वित्त मंत्रालय, भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेडतर्फे राबवण्याचे ठरवून त्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे ही 23 मे 2020 रोजी जारी करण्यात आली आहेत. ह्या व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी MSME क्षेत्रासाठी सबऑर्डिनेट डेट अर्थात वित्तीय संस्थांना आर्थिक पाठबळासाठी 20,000 कोटी, MSME उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी स्वतंत्र घोषणाही करण्यात आल्या आहेत. 200 कोटीपर्यंतच्या सरकारी निविदांमध्ये परकीय उद्योगांसाठी बंदी आदी महत्त्वपूर्ण घोषणाही करण्यात आल्या आहेत. ECGLS अर्थात इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी कर्ज खात्यांवर बाकी असलेल्या रकमेच्या 20% रक्कम ही वर्किंग कॅपिटल टर्म लोन म्हणजेच दीर्घ मुदतीचे कर्ज ह्या स्वरूपात देण्यात येईल. ह्यासाठी 100 कोटींपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व 25 कोटींपर्यंत कर्जे असलेले सर्व उद्योग ज्यांनी कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून अथवा वित्तीय संस्थातून कर्ज घेतले आहेत हे सर्व पात्र आहेत. ह्यामध्ये शेड्यूल्ड दर्जा प्राप्त असलेल्या कॉपरेटिव्ह बँकांचे कर्जदारांचाही समावेश करण्यात आला आहे. तथापि प्राप्त मार्गदर्शक तत्वानुसार शेड्यूल्ड दर्जा प्राप्त नसलेल्या कॉपरेटिव्ह बँकांमधून कर्ज घेतलेल्या MSME किंवा उद्योजकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ह्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सोपी व त्वरित कर्ज मंजुरी, NCGTC तर्फे 100% हमी, कुठल्याही प्रकारची अतिरिक्त तारण वा हमीची आवश्यकता नाही, कुठलेही प्रोसेसिंग चार्जेस अथवा गॅरंटी फीज लागू नाहीत. सदर योजनेखाली दिलेली दीर्घ मुदतीची कर्जे म्हणजे WCTL ज्यामध्ये पहिले 12 महिने मुद्दल परतफेडीतून सूट असेल, पण कर्ज खात्यावरील व्याज मात्र कर्जदारांना भरावे लागेल. GST रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे. सदर योजना 23 मे 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहील. ज्या व्यवसायांचे कुठल्याही बँका अथवा वित्तीय संस्थांमध्ये कर्ज बाकी नाही अशा उद्योगांना मात्र ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो. माहिती आवडली असल्यास आपल्या परिचितांना व इतर व्यावसायिकांना सुद्धा फॉरवर्ड करा. आभार, धन्यवाद.